नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. बघा, डिजिटल बँकिंग आता आपल्या आयुष्याचा असा भाग बनलाय की त्याशिवाय आपलं पानही हलत नाही, बरोबर? म्हणूनच आज आपण बँकिंग आणि एआय तंत्रज्ञान तज्ज्ञ श्रीकांत जाधव यांच्या अतिशय प्रभावी आणि सविस्तर विश्लेषणावर आधारित एटीएम आणि कार्ड सुरक्षेचा एक सखोल आढावा घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. विकसित भारत 2047 सहकार चळवळीचा सहभाग. ऐकायला हे एखादं साधं वाक्य वाटेल, पण हा या विश्लेषणाचा भक्कम पाया आहे. विचार करा, आपली वैयक्तिक आर्थिक सुरक्षा जेवढी मजबूत असेल ना, तेवढाच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. थोडक्यात सांगायचं तर आपला सुरक्षित आर्थिक व्यवहार हा देशाच्या मोठ्या राष्ट्रीय प्रगतीचाच एक अविभाज्य भाग आहे. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके काय पाहणार आहोत? तर आपण डिजिटल बँकिंगचं युग, एटीएम सुरक्षा, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्समधला फरक, ऑनलाईन व्यवहारांमधील सुरक्षितता आणि शेवटी आर्थिक साक्षरता या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे सगळं समजून घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. डिजिटल बँकिंगचं युग आणि आपलं आधुनिक वास्तव. आता इथे प्रत्यक्ष पैसा आणि डिजिटल व्यवहार एकमेकांना कसे जोडले गेलेत हे पाहणं खरंच रंजक आहे. तुम्ही पाहिलं असेलच, आजकाल मोठ्या शहरांपासून ते अगदी लहान खेड्यांपर्यंत एटीएम मशीन्स आणि डिजिटल पेमेंट सगळीकडे पोहोचलंय. होय, सोय तर खूप मोठी झाली आहे, पण मित्रांनो, या सोयीसोबतच एक मोठी जोखीम पण येते. जर आपल्याकडे पुरेशी माहिती आणि डिजिटल साक्षरता नसेल ना, तर कष्टाने कमवलेला पैसा एका क्षणात गायब होऊ शकतो. म्हणूनच हे तंत्रज्ञान वापरताना त्यामागची सुरक्षा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे, जे आहे आपलं पहिलं सुरक्षा कवच, एटीएम सुरक्षा आणि खबरदारी. आपण डिजिटल जगात कितीही वावरत असलो तरी पैशांशी आपला सर्वात जास्त थेट संपर्क हा एटीएम मशीनवरच येतो. त्यामुळे तिथे आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हे समजून घेणं मस्ट आहे. सगळ्यात आधी येतो तो आपला पिन, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. हा काही नुसता 4 अंकी आकडा नाहीये बरं का. हा एक अत्यंत संवेदनशील डिजिटल पासवर्ड आहे. ही तुमच्या बँक खात्याची मुख्य चावी आहे. जशी आपण आपल्या घराची चावी कोणा अनोळखी व्यक्तीला देत नाही, अगदी तसंच हा पिन कधीही चुकूनही कोणासोबत शेअर करायचा नाही. आता एटीएम वापरताना काही साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी आपण अंगी बाणवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे आपला पिन दर 3 ते 6 महिन्यांनी बदलण्याची सवय ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एटीएममध्ये पिन टाईप करताना नेहमी एका हाताने कीपॅड झाकून ठेवा. आणि तिसरं म्हणजे, जर तुम्हाला एखादं मशीन थोडं जरी संशयास्पद वाटलं किंवा त्याच्याशी छेडछाड झाल्यासारखं वाटलं, तर तिथे व्यवहार पूर्णपणे टाळा. या अगदी छोट्या वाटणाऱ्या सवयी तुमचं खूप मोठं नुकसान टाळू शकतात. पुढे जाऊन आपण आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स या साधनांबद्दल बोलूया. एटीएमच्या प्रत्यक्ष जगातून आपण आता कार्ड्सच्या दुनियेत शिरतोय, जिथे या दोघांमधला फरक आणि त्यातील धोके आपल्याला समजून घ्यायचेत. इथे एक अतिशय बेसिक पण महत्त्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. डेबिट कार्ड वापरणं म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या खात्यातले कष्टाचे पैसे वापरताय. रक्कम थेट तुमच्या खात्यातून वजा होते. याउलट जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा तुम्ही बँकेने दिलेली उधारी किंवा कर्जाची रक्कम वापरत असता. आपण नेमकं कुणाचे पैसे खर्च करतोय याचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याची थोडी आणखी तुलना करूया. डेबिट कार्ड वापरताना तुम्हाला व्याजाचा कोणताही धोका नसतो किंवा कर्जबाजारी होण्याची भीतीही नसते. पण क्रेडिट कार्डचं कसं आहे, ते तुम्हाला रिवॉर्ड्स आणि EMI सारख्या एकदम आकर्षक सुविधा देतं. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही क्रेडिट कार्डचा बेजबाबदारपणे किंवा चुकीचा वापर केलात, तर प्रचंड व्याज आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्यावर कोसळू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना प्रचंड शिस्तबद्ध असणं एकदम मस्त आहे. आता आपण एका अशा अदृश्य जगात पाऊल ठेवतोय, जिथे धोके डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते सगळीकडे दबा धरून बसलेले असतात. तो म्हणजे आपला चौथा टप्पा, ऑनलाईन व्यवहारांमधील सुरक्षितता. बँकिंग आणि एआय तंत्रज्ञान तज्ज्ञ श्रीकांत जाधव यांनी ऑनलाईन सुरक्षितेची एक अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट दिली आहे, जी आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना तुमचा OTP, CVV किंवा कार्ड नंबर कधीही शेअर करू नका. दुसरी गोष्ट, रेल्वे स्टेशन्स किंवा कॅफेमध्ये मिळणाऱ्या मोफत पब्लिक वायफायवर बँकिंग व्यवहार चुकूनही करू नका. तुमच्या खात्यावरील व्यवहारांचे SMS अलर्ट्स नेहमी चालू ठेवा आणि शक्य असेल तिथे व्हर्च्युअल कार्ड्सचा जास्तीत जास्त वापर करा. 72 तास. आता हा आकडा नीट लक्षात ठेवा. समजा दुर्दैवाने तुमच्या खात्यातून परस्पर पैसे काढले गेले किंवा काही फसवणूक झालीच, तर बँकेला याबद्दलची माहिती अगदी 72 तासांच्या आत देणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या वेळेत योग्य ती तक्रार दाखल केली, तर तुमचे गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे अशा वेळी अजिबात पॅनिक न होता वेळेचं महत्त्व ओळखून तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे.
आणि हा आणखी एक नंबर 14440. हा आकडा तर तुम्ही कायमस्वरूपी नोंदवूनच ठेवा. कोणतीही बँकिंग फसवणूक झाल्यास हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा अधिकृत हेल्पलाईन नंबर तुमच्या मदतीला येतो. तातडीने मदत मिळवण्यासाठी आणि थेट तक्रार नोंदवण्यासाठी हा क्रमांक उपलब्ध आहे. एक जागरूक नागरिक म्हणून हा नंबर आजच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. चला तर मग आता आपण या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आर्थिक साक्षरता आणि आपला निष्कर्ष म्हणजेच ज्ञानाची ढाल. थोडक्यात सांगायचं तर एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स हा आधुनिक बँकिंगचा खऱ्या अर्थाने कणा आहे. बघा, तंत्रज्ञान हे स्वतःहून कधीच चांगलं किंवा वाईट नसतं, ते फक्त एक साधन आहे. जर तुमच्याकडे योग्य जागरूकता आणि माहिती असेल तर हेच तंत्रज्ञान तुमचं आयुष्य एकदम सोपं करतं. पण जर हलगर्जीपणा झाला तर मोठा आर्थिक संकटही ओढवू शकतं. म्हणूनच योग्य माहिती आणि जागरूकता हीच तुमची खरी ढाल आहे. जागरूक नागरिक, समृद्ध भारत. बँकिंग आणि AI तंत्रज्ञान तज्ज्ञ श्रीकांत जाधव यांनी त्यांच्या विश्लेषणात हे अगदी अचूकपणे मांडलंय. जेव्हा आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती आपली आर्थिक जबाबदारी ओळखून खऱ्या अर्थाने डिजिटल साक्षर बनेल, तेव्हाच आपला देश आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि समृद्ध बनेल. वैयक्तिक साक्षरता आणि देशाची प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. बँकिंग आणि तंत्रज्ञानाचं हे क्षेत्र दिवसेंदिवस बदलतंय. नवनवीन गोष्टी येत आहेत. अशा वेळेस आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारी डिजिटल जबाबदारी स्वीकारायला आपण खरोखरच तयार आहोत का? विचार करा. कारण हा डिजिटल साक्षरतेचा प्रवास इथे संपत नाही. तो सातत्याने चालणारा एक प्रवास आहे. तर मग सुरक्षित रहा, सतत जागरूक रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.